बाल श्रीपाद अरण्यात तप करीत असताना एके दिवशी नवल घडले. त्यावेळी स्वामींचे वय अवघे 12 वर्षांचे होते. अरण्यात स्वामींना पाहावयास 3 महादेवता आल्या. श्री लक्ष्मी, श्री सरस्वती व श्री पार्वती. अशा या महादेवता स्वामींना भेटण्यासाठी आल्या. या तिन्ही देवता हृदयात मातृभाव घेऊन स्वामींजवळ आल्या व म्हणाल्या, सांग बाळा, तुला काय हवे? या विश्वातील कोणता पदार्थ, कोणती वस्तू तुझला हवी ती निसंकोचपणे आम्हाला सांगावी. यावर 12 वर्षाचे श्रीपाद त्या देवतांना म्हणाले, सर्वसामान्य बाळास एकच माता असते आणि ती सदैव आपल्या बाळासाठी तळमत असते. आपल्या बाळाच्या सर्व इच्छांची पूर्तता करीत असते आणि मजला तर 3 माता लाभल्या आहेत, तर मजला काय कमी असणार? स्वामींनी श्री लक्ष्मी, श्री सरस्वती आणि श्री पार्वती या तिन्ही देवतांकडे काहीही मागितले नाही. निस्वार्थी बालक व त्याचे निष्काम तप पाहून देवतांचे हृदय मायेने भरून आले. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले व आपले चित्त त्या बालयोग्याजवळ ठेवून त्या देवता तिथून निघून गेल्या. तिन्ही महादेवता स्वामींना आशीर्वाद देऊन आपल्या स्थानी निघून गेल्या. महाराजांनी आपली तपश्चर्या पुढे चालू ठेवली. नको विश्वातील धन, आवडे ते तपोवन, अक्षर संपत्ती योग साधन, ऐसे राहणे नाथांचे.